मित्रांनो, काही जण म्हणतात की तुम्ही राजकारणावर बोलू नका. लक्षात घ्या, या लोकांना फक्त अध्यात्म म्हणजे देव आणि धर्म एवढंच वाटतं, एवढ्यापुरतंच मर्यादित वाटतं. परंतु स्वतः जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी सुद्धा राजकारणावर भाष्य केलेलं आहे, हे या लोकांना माहीत नाहीत. एकीकडे हेच लोक योगी आदित्यनाथ यांचा उदो करतील, परंतु माझ्यासारखा एखादा सर्वसामान्य व्यक्ती जर राजकारणावर जर बोलला तर लगेच तुम्ही फक्त अध्यात्मावर बोला, तुम्ही फक्त देवावर बोला, राजकारणावर बोलू नका. ही जी मानसिकता बनलेली आहे, आणि खास करून अध्यात्म म्हणजे काय, लक्षात ठेवा, अध्यात्म म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, हेच या लोकांना कळलेलं नाही. अरे आपला देश जर राहिला, लक्षात ठेवा, आपला देश जर राहिला तर अध्यात्म राहील, आणि देश खूप खूप महत्त्वाचा आहे. लोक जर राहिली, लोकांचं जीवन जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, किंवा बुडता हे जन न देखवे डोळा, हे जोपर्यंत आपण समजून घेणार नाहीत. आज आपल्या देशाची हालत कोणत्या दिशेने सुरू आहे, मी कोणत्याही एका सरकारवर किंवा कोणत्याही एका पक्षाची बाजू घेऊन कधीही बोलत नाही. मी अनेकदा भाष्य केलेलं आहे की काँग्रेसचं सरकार जरी असतं तरी सुद्धा काही परिस्थिती लगी काही आज सोन्याचे दिवस आले नसते, लक्षात घ्या. किंवा भारतीय जनता पार्टी आहे म्हणून असं फार मोठं नुकसान झालंय असं काही नाही. एकंदर पूर्णच राजकीय व्यवस्था सडलेली आहे, आणि अशामध्ये आपल्याला बोलावं लागेल. या विकासाच्या नावाखाली कशा पद्धतीने तुम्ही जर अगदी पुण्यामध्ये जर मेट्रो सिटीमध्ये जर गेला तर पुण्यातली हवा किती अशुद्ध झालेली आहे. पुण्यातील लोक, जो निर्व्यसनी माणूस आहे, ज्या माणसाला कसलंही व्यसन नाही, लक्षात घ्या, तो माणूस सुद्धा रोज 4 सिगरेट ओढल्या इतकी प्रदूषित हवा आतमध्ये घेतो. लक्षात ठेवा, जर रोज 4 सिगरेट ओढल्यानंतर आपल्या शरीराचं, फुफ्फुसाचं, लंग्सचं किती मोठं नुकसान होतं. तेवढं नुकसान सिगारेट न ओढता सुद्धा सर्वसामान्य लोकांचं होत आहे, म्हणजे लोकांच्या आरोग्याशी खेळलं जात आहे. एकीकडे जर आपण चीनमध्ये जर पाहिलं तर चीनने पूर्ण त्यांची शहरे प्रदूषणातून मुक्त केलेली आहेत. एकीकडे विनाकारण काही बिल्डिंगीचं साम्राज्य आहे, पुलांचं साम्राज्य आहे, रस्ते कित्येक दिवस बनवले जातात, धूळ, या एवढं साम्राज्य आहे, आणि याद्वारे आपण लोकांच्या आरोग्याशी खेळत आहोत. त्यामुळे कॅन्सर असेल किंवा श्वसनाचे विकार असतील, दमा असेल, अन्य रोग असतील, ह्या आता लोकांचं आरोग्य जर अशा रोगांचं जर माहेरघर बनलं असेल, म्हणजे जर उद्या जर लोकच नाही राहिले, लोकच जर सगळे रोगाने ग्रस्त जर राहिले, तर मग कोणता धर्म आणि कोणता देव? लक्षात ठेवा, ज्यावेळेस माणसावर संकट येतात, ज्यावेळेस तुम्ही आजारी होता, तुम्हाला देव, धर्म, अध्यात्म एक मानसिक बळ देईल, लक्षात ठेवा, मानसिक समाधान देईल, परंतु क्युअर करू शकत नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला जर नीट व्हायचं असेल, बरं व्हायचं असेल तर दवाखान्यामध्ये जावं लागतं. एकतर एकीकडे आज देशातील 60-70% जनता फक्त सकाळी उठल्यापासून, लक्षात ठेवा, तुम्ही विचार करा, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत 60 ते 70% जनतेचा प्रवास हा फक्त रोजच्या जेवणापुरता आहे. 2 वेळच्या जेवणापुरता संघर्ष सुरू आहे. त्यांची कसलीही बचत होत नाही. किमान 50% लोकांची कसली सुद्धा बचत नाही. जर 50% जनतेची अशी हालत आहे, जर एखाद्याचा जर ॲक्सिडेंट झाला, काही आजार झाला, अचानक काही जरी झालं, तर दवाखान्यामध्ये जर जायचं म्हटलं तर लाखो रुपये बिल आहे, आणि ऐनवेळी पैसा नसतो. मग कुठून आणायचा पैसा? देव, धर्म पैसा देणार आहे का? नाही देणार. आणि मग अशा वेळी जर जनतेचे जर हे हाल होत असतील, आणि तुकाराम महाराजांनी काय केलं त्या काळामध्ये, लक्षात घ्या, सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हाल होत होते नापिकीमुळे, कर्जामुळे. तुकाराम महाराजांना जे शक्य होतं त्यांनी कर्जमाफी केली, धान्याची कोठारं आपली खुली केली, लोकांना मदत केली, हेच केलं. अरे बाबा, लोकांना मदत करणं, सर्वसामान्यांना, उपेक्षितांना, दीनदलितांना मदत करणं, त्यांच्या समस्या सोडवणं हा खरा परमार्थ आहे. आणि एकीकडे हे सर्वपक्षीय राजकारणी, लक्षात ठेवा, सर्वपक्षीय राजकारणी
हे कार्यकर्ते पोचण्यासाठी, गुत्तेदार पोचण्यासाठी हे जंगलं नष्ट करत आहेत, रोगराई पसरवत आहेत. आणि अशा वेळी जर बोलायचं नसेल तर मग बोलायचं कधी, लक्षात घ्या. त्यामुळे राजकारणावर बोलावं लागेल. आणि एकीकडे लक्षात ठेवा, एकीकडे आपण संविधान ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि आता संविधानाच्या बाजूने बोलणं हा गुन्हा आहे का? लोकशाहीच्या बाजूने बोलणं हा गुन्हा आहे का? देशाच्या बाजूने बोलणं हा गुन्हा आहे का? आणि देशामध्ये संविधानानुसार, कायद्यानुसार, कायद्याच्या बाजूने, कायद्याच्या विरोधात बोलणारा देशभक्त, लक्षात ठेवा, संविधानाच्या विरोधामध्ये बोलणारा देशभक्त, मनुस्मृतीच्या बाजूने बोलणारा देशभक्त, अधर्माच्या बाजूने बोलणारा देशभक्त, पाखंडाच्या बाजूने बोलणारा देशभक्त, भोंदूगिरीच्या बाजूने बोलणारा देशभक्त, अशी अवस्था झालेली आहे. आणि या अशा अवस्थेमध्ये निवडणुका पार पडत आहेत आणि त्यामध्ये कसलीही निष्पक्षता नाही. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर मशीनमध्ये घोटाळा करत असाल, मशीन बदलत असाल, लोकांचा मशीनवरचा, EVM मशीनवरचा विश्वास उडालेला आहे. आणि अशामध्ये काही हरकत नाही, लोक जर भारतीय जनता पार्टीला मतदान करत असतील, काय भारतीय जनता पार्टी काही पाकिस्तानमधून आली नाही, ते सुद्धा आपलेच बांधव आहेत. देवेंद्र फडणवीस आपलेच बांधव आहेत, नरेंद्र मोदी आपलेच बांधव आहेत, सगळे आपलेच आहेत. आपण प्रार्थना म्हणतो ना की सारे भारतीय माझे बांधव आहेत, सगळे आपण एकच आहोत, आपण सर्व इंडियन्स आहोत, भारतीय आहोत. आणि मग असं असताना हा देश आपला आहे आणि आपला देश असताना आपल्या देशाची लोकशाही सशक्त करणं हे कोणाचं काम आहे? आपलंच काम आहे. आणि अशामध्ये जर कोणी इल्लिगल मार्गाने एका मताला 5-5 हजार रुपये वाटून जर निवडून येत असेल, अशा पद्धतीच्या जर निवडणुका होत असतील, उमेदवारी अर्ज मागं घ्यायला समोरच्या उमेदवाराला जर 5 कोटीची ऑफर येत असेल, 10 कोटीची ऑफर येत असेल एका नगरसेवक पदासाठी, म्हणजे तुम्ही किती पैसा कमवता, किती भ्रष्टाचार करता, काय सुरू आहे देशामध्ये, याला देश म्हणायचं का? हे लक्षात ठेवा. सांगा, हे तुकाराम महाराजांना अपेक्षित आहे का? हे रामराज्य आहे का? हे भगवान श्रीकृष्णाला अपेक्षित आहे का? अरे बाबांनो, नाही. मग याच्यावर बोलणं म्हणजेच खरं अध्यात्म आहे. आपला देश सुजलाम सुफलाम व्हायला हवा, आपला देश प्रदूषणातून मुक्त व्हायला हवा, हे खरं अध्यात्म आहे. परंतु तुम्ही समजून घ्यायला तयार नाहीत. आणि या पार्श्वभूमीवर लक्षात ठेवा कशा पद्धतीने निवडणुका पार पडलेल्या आहेत. आणि एवढा विरोधकावर उद्धव ठाकरे किंवा यांच्यावर एवढा मोठा दबाव असताना सुद्धा उद्धव ठाकरे यांनी एवढ्या सीट्स निवडून आणल्या. आता उद्धव ठाकरे परत काय म्हणत आहेत की आता देवाने जर ठरवलं, आता नेमका देवा कोण? लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. देवा म्हणजे त्या देवाने, ईश्वर ज्याला आपण गॉड म्हणतो, काय म्हणायचे ते म्हणतो, त्या देवाने की दुसरा एक महाराष्ट्रावर एक आता एक नवीन देवा बसलाय, देवाभाऊ, त्या देवाभाऊने ठरवलं तर यामुळे संभ्रम निर्माण झालेला आहे. परंतु या संभ्रमामुळे, तो काही का असेना, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, या संभ्रमामुळे एकनाथ शिंदे परेशान झालेले आहेत आणि एकनाथ शिंदे फार आजारी पडलेले आहेत. एकीकडे सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात एकनाथ शिंदे यांच्यावर टीका होत आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीला एवढं घवघवीत यश प्राप्त होऊन सुद्धा हे यश लोकांच्या पचनी पडलेलं नाही. मग का पचनी पडलेलं नाही याचा विचार होणं गरजेचं आहे, यावर विचारमंथन होणं गरजेचं आहे. म्हणजे लोकांच्या मनात बघा, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची सभा झाली, त्या सभेची गर्दी बघा, भारतीय जनता पार्टी देवाभाऊची गर्दी बघा, किंवा खालच्या कॉमेंट्स बघा, तुम्ही ABP माझा वगैरेचे सर्वे बघा, कोणाला पसंती लोकांची 70-80% उद्धव ठाकरे, 20% देवाभाऊ. मग असं असताना सुद्धा प्रत्यक्षामध्ये मतदान, ठीक आहे, मतदान होताना भारतीय जनता पार्टीने पैशाचा वापर केला किंवा अन्य कशाचा वापर केला, स्ट्रॉंग उमेदवार दिले, परंतु एवढ्यापुरतं सुद्धा हे मर्यादित नाही. आणि हे सगळं करून अरे बाबा, महाराष्ट्रावर आज किती कर्ज झालेलं आहे, आणि एवढं प्रचंड कर्ज,
तुम्ही जेवढं म्हणजे 50-60 वर्षामध्ये जेवढं कर्ज नव्हतं त्याच्यात 4 पट 5 पट कर्ज जर मागच्या 10-15 वर्षामध्ये जर तुम्ही वाढवून ठेवलं असेल, तर आज उद्या हे म्हातारे होतील जातील, परंतु हे येथील देशातील आपल्यालाच भोगावं लागणार आहे. याचे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागणार आहेत. हा राक्षसी विकास कशासाठी? जे गरज आहे रस्ते चांगले बनवा, त्यामध्ये भ्रष्टाचार कशाला करता? रस्ता केला, खेडेगावामध्ये या, त्या रस्त्यावर मागच्या 15 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये किती खर्च झालेला आहे? कोट्यावधी खर्च झालेला आहे. आणि तरीही त्या रस्त्याला खड्डे 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 आहेत. रस्ता करणारा गुत्तेदार, अधिकारी, कमिशन घेणारे हे करोडपती झालेत. त्यामुळेच हे इलेक्शनमध्ये करोडो रुपये खर्च करतात. दारू, मटण, बटन आणि कमिशन घेणारे अधिकारी, लक्षात ठेवा, कमिशन घेणारे अधिकारी त्यांच्या संडासच्या तुट्या, लक्षात ठेवा, जे इंजिनियर वगैरे आहेत रस्त्याचा बिल पास करणारे, त्यांच्या घरामध्ये जर गेलं तर संडासच्या तुट्यासुद्धा सोन्याच्या. एवढा अमाप भ्रष्टाचार जर होत असेल आणि पुन्हा हे लोक देव देव देव, पुन्हा आम्हाला अध्यात्म शिकवणार, देव शिकवणार, धर्म शिकवणार, देश शिकवणार. आणि मग अशा वेळी जो गप्प राहील तोच खरा देवाचा विरोधक आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे बोलावं लागेल. ठीक आहे, आम्ही कधीही उद्धव ठाकरे यांची बाजू घेतलेली नाही. माझे अनेक व्हिडिओ आहेत, पहा. फक्त निदान लक्षात ठेवा, निदान सगळ्यात पहिल्यांदा आपली जबाबदारी आहे, लोकशाही टिकली पाहिजे. निवडणुका पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजेत. लोकांना त्यांचे प्रतिनिधी योग्य पद्धतीने निवडता आले पाहिजेत. मग लक्षात ठेवा, मग सत्तेमध्ये कोणीही येवो, भारतीय जनता पार्टी येवो किंवा अन्य कोणी येवो, यासाठी बोलणं गरजेचं आहे. समजून घ्या आणि आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.